पिंकी आणि एलियन. रात्रीचे 8:30 वाजले होते. पिंकीचे आई बाबा हॉलमध्ये टीव्ही पाहत होते आणि तेव्हाच पिंकी आणि गोलू खेळता खेळता हॉलमध्ये येतात. टीव्हीवर येणारी बातमी पाहून सगळेच चकित होतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात एक एलियन फिरतोय. शहरवासियांना विनंती आहे की त्यांनी सावधान राहावं आणि जर त्यांना कुठे कोणी दिसलं तर या नंबरवर कॉल करावा. अरे गोलू बेटा, आता तुला घरी जायला हवं. बघ, बाहेर एलियन फिरतायत. चला मी तुम्हाला बाहेर सोडून येतो. बाहेर खूप धोका आहे. गोलू पिंकीकडे पाहतो आणि हसतो. अरे अंकल, काहीच काळजी करू नका. पिंकी आहे ना, ती धोक्यापासून वाचवेल मला. काय? काही नाही मम्मी, गोलू काहीही बोलतो. मी त्याला बाहेर सोडून येते. पिंकीने कशीबशी गोष्ट टाळली आणि ते दोघं बाहेर निघून आले. गोलू, तू मम्मीच्या समोर काहीही बोलतो. सॉरी, पण पिंकी, तू आकाशात उडताना कधी एलियन नाही पाहिलास का? नाही पाहिला, पण मी आज पाहू शकते. काय म्हणालीस? तुला त्या भयानक एलियनला बघायचं आहे का? तेवढ्यात आकाशात एक चमकणारा उजेड दिसू लागला आणि अचानक अदृश्य झाला. त्याचा आकार खूप मोठा होता. बापरे, बघितलंस का तू पिंकी? मी तर घरातून बाहेरच नाही पडणार. गोलू त्याच्या घरी पळून गेला, पण पिंकीला त्या एलियनला पाहायची इच्छा होती. मला जाऊन बघायचे की एलियन दिसतात तरी कसे. पिंकीने पाहिलं की तिच्या आजूबाजूला कोणीच नाहीये. हे पाहून तिने आकाशात भरारी घेतली आणि ज्या बाजूने तो उजेड आला होता त्या बाजूला ती शोधू लागली. तो प्रकाश कदाचित एलियनचा असावा. आता तरी ते होती, आता गेला कुठे बरं तो प्रकाश? पिंकी तो उजेड शोधतच होती. तेवढ्यात अचानक तिच्यावर हल्ला झाला. तिच्याकडे गोळ्या आणि फायर बॉम्ब येऊ लागले. अरे हा अचानक असा हल्ला माझ्यावर कोणी आणि का केला? एलियन असू शकतात. तर मग घ्या माझा पलटवार. पिंकी आणि एलियनच्या मध्ये युद्ध सुरू झालं, पण वंडर गर्ल पिंकीच्या शक्तींच्या समोर एलियनची ताकद कमी पडली. नाईलाजाने पिंकीला एलियनवर हल्ला करावा लागला. त्यानंतर एलियन हरला आणि कुठेतरी अदृश्य झाला. हे पुन्हा कुठे गायब झाले आणि हा आवाज कुठून येतोय? एलियन तिथेच कुठेतरी खाली बसून हमसून रडत होता. अरे, हा तर लहान बाळासारखं रडतोय. ऐक, तू रडू नको, मी तुला काहीच नाही करणार. पिंकी हळूहळू त्याच्या जवळ गेली आणि तिला कळलं की हे तर एलियनचं लहान मुलं आहे. मला काहीच नको करू, मला सोडून दे. घाबरू नकोस, मी तुला काहीच करणार नाही. तू कोण आहेस? मी वंडर गर्ल आहे. मी देशाची रक्षा करते. पण तू इथे कसा आलास? पिंकी पासून त्याला काहीही धोका नाही हे लक्षात आल्यामुळे एलियनचं रडणं बंद झालं. मी दुसऱ्या गॅलेक्सी मध्ये राहतो. मी माझ्या आई वडिलांची नजर चुकवून पृथ्वीवर फिरायला आलो होतो, पण माझं स्पेसशिप खराब झालं आणि मी इकडेच अडकलो. पण तू इथल्या लोकांवर हल्ला का करतो आहेस? मला काही लोकांनी पाहिलं आणि ते माझ्या मागे लागले, मग मी घाबरलो होतो. पिंकी आणि एलियनचं ते लहान मूल बोलतच होते. इतक्यात खाली पोलीसची गाडी आली. एलियन पासून सावध राहा असं सायरन वाजू लागला. पिंकीने एलियनच्या मुलाला तिथून उचललं आणि ती हवेत उडू लागली. चल लवकर इथून, आपल्याला इथून निघायला हवं. दुसऱ्या दिवशी गोलू पिंकीच्या घरी गेला आणि कालच्या त्या उजेडाबद्दल विचारू लागला. पिंकी, तू काल त्या एलियनला भेटायला गेली होतीस का? तो प्रकाशच एलियन होता ना? सांग ना. अरे गोलू, तू किती प्रश्न विचारतोस. ये, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. पिंकी गोलूला गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जाते, जिथे तिने एलियनच्या मुलाला लपवलेलं असतं. बघा गोलू, ओरडू नकोस आणि घाबरायला तर एकदम मना आहे. अरे पण असं काय सरप्राईज आहे? पिंकी एका रिकाम्या टाकीचं झाकण उघडते आणि त्यातून एलियनचं मूल उडी मारून बाहेर येतं, ज्याला पाहून गोलू घाबरून जातो आणि थरथरू लागतो. अरे गोलू, घाबरू नकोस, हा खूप चांगला आहे. हा तुला काहीच नाही करणार. पिंकी जबरदस्तीने गोलूला एलियनच्या मुलाकडे घेऊन जाते
आणि त्या दोघांना शेकहँड करायला लावते. माय नेम इज गोलू. हॅलो, बघितलंस मी म्हटलं होतं ना, हा काहीच नाही करणार. गोलूला हे एलियनचं मूल अतिशय आवडलं आणि तो पुन्हा प्रश्न विचारू लागला. तू कुठून आला आहेस? काय खातोस? तुला केक आवडतो का? मला तर खूपच आवडतो. पिंकी, हे लोक केक नाही खात, मम्मीच्या हातचं बनवलेलं सेविंग फूड खातात. गोलू चकित होतो आणि पिंकी आणि एलियनचं मूल हसू लागतं. पिंकी, मी ह्याच्यासोबत खेळू शकतो का? हा, का नाही? आपण मागच्या गार्डन मध्ये खेळूयात. आणि हा, तिथे तर कोणी पण येत नाही, तिथे सुरक्षित राहू. ते तिघ मिळून गार्डन मध्ये खूप खेळतात. गोलू, वंडर गर्ल आणि एलियन कधी हवेत उडतात तर कधी झाडांवर खेळतात. रोज ते गार्डन मध्ये सर्वांपासून लपून छपून येऊन खेळत असे. एकदा कुणीतरी त्यांना गार्डन मध्ये खेळताना पाहिलं आणि तो पोलिसांना बोलवायला निघून गेला. पोलीस तर आपल्या एलियनला घेऊन निघून जातील. हा, मी पण ऐकले. सायंटिस्ट आपल्या एलियनवर रिसर्च करायला बघतायत. आणि तेव्हाच अचानक एलियनचं मूल जोर जोरात रडू लागतं आणि पिंकी आणि गोलू त्याला गप्प बसवतात. अरे, तू का रडतोयस? काय झालं तुला? मला सांग. वंडर गर्ल सगळं काही ठीक करेल. मला माझ्या आई वडिलांकडे जायचंय. मला इथं नाही राहायचंय. मला तिकडे जायचंय. पिंकी, आता वंडर गर्ललाच ह्याची मदत करावी लागेल. गोलू, तू काळजी नको करूस, मी काहीतरी करते. ते दोघं एलियनच्या त्या मुलाला गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जातात आणि एलियनच्या मुलाला त्याच्या घरी कसं पोहोचवायचं याचं प्लॅनिंग करतात. रात्री मी आकाशात जाऊन एलियनच्या मम्मी पप्पांना सिग्नल देईन. तोपर्यंत गोलू, तू याचा सांभाळ करशील. ठीक आहे, पण हे सगळं तू कसं करशील? आपल्या एलियन मुळे माझी शक्ती खूपच स्ट्रॉंग झालीये. रात्र होताच वंडर गर्ल हवेत उडते आणि वर जाऊन एलियनच्या मम्मी पप्पांना सिग्नल देते आणि मग वातावरणात बदल होतो आणि तिला एक स्पेसशिप दिसतं आणि इकडे गोलू सगळ्यांच्या नजरा चुकवून एलियनला गेस्ट हाऊसच्या गच्चीत घेऊन येतो. चल एलियन, आपल्याला लवकर निघायला हवं. स्पेसशिप आणि वंडर गर्ल आधीपासूनच तिथे उभे असतात. एलियनचं मूल ताबडतोब त्याच्या मम्मी पप्पांकडे जातं. थँक्यू वंडर गर्ल. थँक्यू वंडर गर्ल. स्पेसशिप निघून जातं. दुसऱ्या दिवशी सगळेच न्यूज चॅनलवर एलियन निघून गेल्याची बातमी ऐकतात. गोलू आणि पिंकी एकमेकांकडे बघून हसू लागतात. थँक्यू वंडर गर्ल. मेन्शन नॉट.